नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आज जे आपण इथं पत्रकार मित्र आपले जमलेले आहेत आणि या पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की गेले परवा पावसाळी अधिवेशन झालं आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काय हिरे सरंजाम प्रश्न व मार्गी लागला हे चांगली गोष्ट आहे. परंतु जो हिरे सरंजाम प्रश्न जो आहे हा जो मार्गी लावण्याचं काम कैलासवासी नरसिंहराव गुरुनाथ पाटील यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते 2-3 वेळा आमदार झाले तालुक्याचे आणि त्यांनी हा प्रश्न सातत्याने आपल्या अजितदादाबरोबर सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव माजी आमदार राजेशदादा पाटील यांनी सुद्धा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि कोरोनाच्या काळात सुद्धा हेरे इथं बैठक झाली आणि त्यावेळेला आपल्या तालुक्याचे तहसीलदार परंतु आपले प्रांत आणि ह्यांच्या समवेत तिथं एक मेळावा बोलवला आणि त्या मेळाव्यामध्ये काही जवळजवळ 200-300 लोकांना 7-12 पत्र वाटलेले आहे, लेटर दिलेले आहे आणि जे काय काल जे काय लोक आमचे इतर मित्र त्या भाजप पक्षामध्ये आहेत त्यांनी जे बोललेलं आहे त्यांनी ते आत्मचिंतन करावं की झाड लावायचं असतंय, ते झाड लावतंय कोणतरी आणि नंतर फळं कोणतरी खातंय म्हणून मी झाड लावलो असं म्हणणं हे चुकीचं आहे. त्यामुळे जो काय प्रश्न झालाय तालुक्यामध्ये आज आजी आहेत आमदार, उद्या ते आजी होतील, आता ते आमदार आहेत ते उद्या आजी होतील, हे जनतेचा कौल आहे. त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे, जनतेमध्ये राहिलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न की आपल्या अडकूरचे संग्राम अडकूरकर यांनी जे राजेश पाटलांच्या वर बोलले की कुणाला तरी श्रेय घेऊ नये किंवा त्यांच्यावर अशा टीका केलेल्या आहे की त्यांना जे काय शब्द बोलले हे बरोबर नाही. कुणी कुणावर बोलावं आणि कुणाची पातळी किती आहे आपण पात्रतेप्रमाणे राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी आज संग्राम अडकूरकर जे काय बोलतात आणि चालतात ते मागच्या वेळेला कुठल्या पक्षात होते आणि ते आता कुठल्या पक्षात गेले, त्याच्या अगोदर कुठल्या पक्षात होते. संग्राम अडकूरकर यांनी तो विचार करावा आणि जे काय तालुक्यामध्ये चाललेलं गढूळ वातावरण हे कुणीही सोशल मीडिया आहेत, आपले पत्रकार मित्र आहेत म्हणून कुणीही उठावं आणि कुणीही बोलावं हे बरोबर नव्हे. ज्यांनी आपली पायरी ओळखून थांबावं आणि जे काय आपले मित्र सचिन बल्लाळ माजी जिल्हा परिषद सदस्य त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा जे काय मागच्या वेळेला निवडणूक जिल्हा परिषद झाली आम्ही तालुक्यातले आहोत, कोपरे म्हणजे काय परराष्ट्रातनं आम्ही इथं आलेलो नाही, आमच्या तालुक्यातले आहोत. आपल्या तालुक्यातले जे काय मित्र आमचे आता काल निवडून आलेले आहेत ते काय कुठल्या विरतळ पक्षाचे नव्हते, ते सुद्धा पूर्वीपासून नरसिंहराव पक्षाचेच होते आणि आम्ही सुद्धा पूर्वीपासून काँग्रेसमध्येच होतो आणि काँग्रेसमधनं आता आम्ही राष्ट्रवादी अजितदादांच्या गटामध्ये गेलेलो आणि अजितदादा गट आणि इथलं नेतृत्व करणारे आपले राजेशदादा पाटील हे तालुक्याचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे आम्ही खंबीरपणे राष्ट्रवादीचेच म्हणून आहोत आणि राष्ट्रवादीचेच म्हणून राहणार आणि इथून पुढे तालुक्यामध्ये जो काही विकास करायचा असेल तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही कानाकोपऱ्याला आम्ही जनतेपर्यंत देण्याचं काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो.